Good morning, student. Myself Prakash Ingre. Today we are going to learn about the topic human nutrition. Subtopic is nutrition and digestion. हा नवीन टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये आपल्याला 14.1, 14.2, 14.3, 14.4, 14.5 आणि 14.6 हे जे टॉपिक आहे हे सर्व सिलेबसमधून वगळलेले आहेत आणि इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे फक्त या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला तेवढा पार्ट आपल्याला सिलेबसला दिलेला आहे. तर टॉपिक सुरू होण्यापूर्वी आपल्याला कॅन यू रिकॉल म्हणजे आधी आपण जे शिकलेलं आहे 9वी 10वीमध्ये तर ते आपल्याला रिकॉल करायचं आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे व्हॉट इज न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशनचे आपल्याला काय सांगितले आहे व्याख्या विचारली आहे. न्यूट्रिशन इज द सायन्स फॉर स्टडिंग द इंटरॅक्शन ऑफ न्यूट्रियंट अँड अदर सबस्टन्सेस इन फूड in relation to maintenance, growth, reproduction, health and disease of an organism. Nutrition consists of ingestion, digestion, absorption, assimilation, biosynthesis, catabolism and egestions. आता न्यूट्रिशन ही काय आहे जनरल. हे एक सायन्सची एक स्टडी आहे ज्यामध्ये की इंटरॅक्शन्स विथ न्यूट्रियन्स अँड अदर सबस्टन्स फूड इन रिलेशन टू मेंटेनन्स, ग्रोथ, रिप्रोडक्शन, हेल्थ अँड डिसीज. म्हणजे ही एक इंटरॅक्शन आहे जे की आपल्या अन्नाबद्दल आहे. अन्न आणि त्याचं मेंटेनन्स असेल, वाढ ग्रोथ असेल, रिप्रोडक्शन असेल किंवा हेल्थ असेल किंवा डिसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स असेल या संदर्भात सर्व हे न्यूट्रिशनमध्ये येते. यासोबतच न्यूट्रिशनमध्ये काय काय येते इंजेक्शन येते, डायजेशन येते, ॲब्सॉर्प्शन, असिमिलेशन, बायोसिंथेसिस, कॅटाबॉलिझम अँड इजेशन ह्या सर्व प्रोसेस त्यामध्ये. म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचं खाल्ल्यानंतर त्याचं सिंथेसिस कसं होतं, त्याच्याने इंजेक्शन नलिकेत कसं जाते, त्याच्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन कसे होते, हे सर्व प्रोसेस आपण न्यूट्रिशनमध्ये पाहायला मिळतं. सेकंड क्वेश्चन असा रिकॉलसाठी विचारलेला आहे की एनलिस्ट द लाईफ प्रोसेसेस दॅट प्रोव्हाइड अस एनर्जी टू परफॉर्म डिफरंट ॲक्टिव्हिटीज. आता एनलिस्ट करा म्हणते की जे की ज्यामधून आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड होते डिफरंट ॲक्टिव्हिटीजमधून. तर असे दोन जसे की डायजेशन असेल आणि रिस्पायरेशन असेल. हे दोन मेन प्रोसेस आहेत विच प्रोडक्शन ऑफ एनर्जी. डायजेशन अँड रिस्पायरेशन हे दोन मेन प्रोसेस आहेत प्रोडक्शन ऑफ एनर्जी संदर्भात. त्याच आणखी जर पाहिलं आपण सर्क्युलेशन प्रोव्हाइड ऑल न्यूट्रियन्स टू द एव्हरी सेल टू परफॉर्म दिस फंक्शन्स. म्हणजे आपल्याला यामध्ये कोणकोणते येऊ शकते, डायजेशन असेल, रिस्पायरेशन असेल किंवा सर्क्युलेशन असेल. तर डायजेशन आणि रिस्पायरेशन एनर्जी संदर्भात येईल आणि सर्क्युलेशन हे न्यूट्रिशन संदर्भात आपल्याला प्रोव्हाइड फंक्शन्स येईल. आता न्यूट्रिशनबद्दल जर पाहिलं आपण, न्यूट्रिशन काय आहे. न्यूट्रिशन इज द सम of the process by which an organism consume the utilities of food substances. न्यूट्रिशन काय आहे की न्यूट्रिशन हे एक सम ऑफ प्रोसेसेस बाय ऑर्गॅनिझम कंझ्युम युटिलिटीज ऑफ फूड सबस्टन्सेस. जे आपण अन्न ग्रहण करतो त्याचं पोषक आहार जे म्हणतो आपण न्यूट्रिशन, त्याला आपण युटिलिटीज ऑफ फूड सबस्टन्सेस. आता जी जागतिक संघटना आहे, आरोग्य संघटना WHO, त्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो. त्याच्यानुसार काय त्याची डेफिनेशन न्यूट्रिशनची, द इनटेक ऑफ फूड कन्सिडर इन रिलेशन टू द बॉडीज डायटरी नीड्स.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या संदर्भात जर पाहिलं तर इनटेक ऑफ फूड म्हणजे जे आपण शरीरात ग्रहण करतो आणि इन रिलेशन टू द बॉडी डायटरी नीड्स. हेल्दी डाएट कन्सिस्ट ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटामिन, मिनरल्स अँड फायबर्स बॅलन्स अमाऊंट. आपल्या शरीराला जगण्यासाठी विटामिनची आवश्यकता असते, मिनरलची, वॉटरची, फायबरची, फॅटची, प्रोटीनची, कार्बोहायड्रेटची याची आवश्यकता असते. त्यासोबतच इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, असिम्युलेशन आणि इजेशन हे जे पाचही प्रक्रिया आहेत याला एकत्रित जर केलं आपण तर त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. डायजेशन काय आहे? डायजेशन इज द फूड. Digestion is defined as the process which the complex, non-diffusible and that cannot be absorbed in the converted into simple, diffusible and can be absorbed assimilation. डायजेशनची व्याख्या दिलेली आहे इथं की ती प्रोसेस आहे एक by which the complex and non-diffusible and non-absorbable food substances are converted into simple, diffusible and assimilable substances. डायजेशन म्हणजे जे पचनक्रिया आपण जे आपल्याला कॉम्प्लेक्समध्ये असतील म्हणजे आपण अन्न ग्रहण करतो तर ते मोठे घास असतात, त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये इंजेक्शन व पचनक्रियेत जातात. ते नॉन डिफ्युजेबल असतात, नॉन ॲब्सॉर्बेबल असतात. त्या फूड सबस्टान्सेसला कन्वर्ट करून ते सिम्पल, डिफ्युजेबल अँड असिम्युलेबल सबस्टन्सेसमध्ये त्याचं कन्वर्टेड करायचं, यालाच डायजेशन असे म्हणतात. तर आज आपण न्यूट्रिशन आणि डायजेशन या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. बाकीचे सर्व जो पार्ट आहे तो याला आलेला आहे, म्हणजे डिलीटेड पोर्शनमध्ये आहे. तर सर्वांनी या टॉपिकवर एवढंच आपल्याला न्यूट्रिशन आणि डायजेशनबद्दल हे व्याख्या लिहायची आहे आणि न्यूट्रिशनबद्दल राईट अ नोट ऑन न्यूट्रिशनबद्दल माहिती घ्यायची आहे. थँक्यू.